हॅलो. दिवाळी झाली, आता वेळ होती ती माहेरी जायची, म्हणून मी निघाले होते मुंबईला मावशीकडे जायला. आणि मुंबईला जायचं म्हटलं की माझ्यापेक्षा एक्सायटेड असतो तो आधी, कारण काय तर मुंबईचा वडापाव. आणि आज तर स्वतः त्याच्या बाबांनी पैसे दिले होते त्याला खाऊ घेण्यासाठी, जे की माझ्याकडे न देतात त्याच्याकडे दिले होते. मग काय नुसती मज्जा. जशी ढाब्यावर नाश्त्यासाठी गाडी थांबली, सगळ्यात आधीने जाऊन वडापाव आणला. आणि कसा आहे वडापाव असं विचारलं तर असा काही सलूक दिला. तर फायनली संध्याकाळी 5च्या सुमारास आम्ही मुंबईला पोहोचलो. आणि आधी येणार म्हणून मामीने खास आधीसाठी पिझ्झा बनवून ठेवला होता, म्हणजे डबल मज्जा. त्यानंतर सगळ्यांनी पिझ्झा एन्जॉय केला, सोबतच कैरीचं पण देखील घेतलं. आणि मुंबईला गेल्यावर सगळ्यात पहिलं काम असतं ते साईबाबांच्या दर्शनासाठी जाणं, जे की मावशीच्या घराजवळच आहे. तर आम्ही लागलीच तिथे निघालो. आणि मंदिराच्या समोर भरपूर अशी मोकळी जागा असल्यामुळे सोबत फटाके घेतले होते तिथे फोडायला. पण सगळ्यात आधी मंदिरात गेलो, छान मन भरून साईबाबांचं दर्शन घेतलं. तिथे सुरू असलेले साईबाबांची भजनं ऐकत जरा वेळ निवांत बसलो. त्यानंतर आधीने घरून आणलेले फटाके फोडले आणि थोडी भटकंती करून आम्ही घरी आलो. लक्ष्मीपूजनाच्या ब्लॉगची लिंक खाली देते, नक्की चेकआउट करा. बाय.